गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील नवाटोला गावाजवळ एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीत ट्रक जळून खाक झाल्यानं मालकाचं 28 लाख रुपयांचं नुकसान झालंय। रायपूर ते गोंदियाकडे टाटा कंपनीचा ट्रक स्वतः चालक आणि मालक मिथुन श्यामकुवर नागपुरे हे चालवत होते। अचानक सालेकसापासून 9 किलोमीटर अंतरावर नवाटोला गावाजवळ अचानक ब्रेक लायनरमध्ये जाम झाल्यामुळे समस्या निर्माण होऊन चाक गरम झाले आणि टायरनं आग पकडली। त्या ट्रकमध्ये पशु आहार वाहून नेला जात होता। या घटनेत जवळपास 8.5 लाख रुपयांचं मालाचं नुकसान झालंय। तसेच ट्रकची किंमत जवळपास 20 लाख रुपयांची असल्याचं मालकानं सांगितलंय। चालक आणि मालक हा राहणार सावरी तालुका गोंदिया येथील रहिवासी असून या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद आमगाव आणि नगरपंचायत सालेकसा येथील अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली, परंतु तोपर्यंत ट्रक हा पूर्णतः जळून खाक झाला होता। या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन सालेकसा येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भूषण बुराडे करत आहेत। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।